आणि आजच्या मोठ्या राजकीय बातम्या आपण पाहूया। 29 सप्टेंबर पासून उपोषण करणारच, आरपारची लढाई म्हणत मनोज जरांगे उपोषण करण्यावर ठाम। तर 29 सप्टेंबर पर्यंत वेळ देतो, फडणवीसांना माया आहे की नाही ते बघू, जरांगेंचा इशारा। एवढी संधी की त्यांनी आपल्या पुढच्या 29 तारखेपर्यंत सगळ्या मागण्या सोडायच्या, आपण हटणार नाहीत। आणि एक शेवटचं आपल्याला आरपारचं एक उपोषण 29 सप्टेंबरला करायचं। आरक्षणाविरोधामध्ये बोलणाऱ्या भाजपच्या आमदारांना पाडणार, मला तुरुंगात टाकल्यास नागपूरसह भाजपची एकही सीट येणार नाही, मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा। कोणी नेतृत्व करायच्या लायकीचा नाही आणि शत्रुत्व करायच्या लायकीचा नाही, फक्त जातीवाद पसरला छगन भुजबळच्या माध्यमातून। ते काय होते की सिनेमाला जाऊ दे, जेलला काढला, आम्ही इथं बसायचं तिथं बसू, माघारी आल्यावर आणि मला जेलला टाकल्यावर तो वाटतो तो भाजपची सीट आहे तर राज्यातले, मग तर एक येत नसतं, मग नागपूरचं पडत असतं। रावसाहेब दानवेंनी माझ्यावर केस करायला लावली, आता तुझा कोणी उमेदवार उभा राहू देत, मग दाखवतो कचका, जरांगेंचा रावसाहेब दानवेंना इशारा। केस करेन आणि मग जेलला जायला देत नाही, जाऊ दे, तो कोणतरी उभा राहील ना, आता तो उभा राहील ना कोणतरी, तो उभा राहील ना, मग दाखवतो कचका त्याला, आता कर उभा तू। मनोज जरांगे सुपारीबाज, शरद पवारांची सुपारी घेऊन फडणवीसांवर टीका करतात। जरांगेंनी उमेदवार उभे करावेत, निवडणूक लढवावी, धमक्या देऊ नयेत, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। देवेंद्र फडणवीसांवरती आणि भारतीय जनता पार्टीवरती जरांगे पाटील आरोप करतायत। हा माझा स्पष्ट आरोप आहे की महाविकास आघाडीची सुपारी घेऊन केलेले आरोप आहेत। उद्या दिल्लीमध्ये शरद पवारांच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक, गृह खात्याचे वरिष्ठ अधिकारी शरद पवार यांच्याशी चर्चा करणार। पवारांनी अद्याप केंद्राची सुरक्षा स्वीकारली नाही। चिपळूणमधील ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्यामध्ये भास्कर जाधव नाराज, सकाळी 11:30चा कार्यक्रम 1:30 वाजेपर्यंत सुरू न झाल्यामुळे जाधव संतापले, हक्कभंग आणणार असं म्हणत अधिकाऱ्यांना सुद्धा फटकारलं। शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलिसांनी धुतल्याचा एक व्हिडिओ व्हायरल, तर पोलीस कर्मचाऱ्यांनी उलटी केली, त्यानंतर गाडी धुतली, संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण। बदलापूर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांकडून केसरकरांना समज, शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यभरामध्ये सरकारची प्रतिमा मलिन, कारवाईची घोषणा नको, कृती करा, शिंदेंच्या केसरकरांना सूचना, सूत्रांची माहिती। विरोधी पक्षामध्ये असते तरी बदलापूर प्रकरणात राजकारण केलं नसतं, नराधमांना चौकात शिक्षा दिली पाहिजे, बदलापूर प्रकरणावर पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया।